नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलेली आहे. सिंचन घोटाळा खुद्द झाल्याचं नरेंद्र मोदींनीच कबूल केल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. मी सीएम असताना सिंचन प्रकल्पाच्या माहितीसाठी श्वेतपत्रिका काढली असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तेव्हा चौकशीचा नव्हे तर सिंचन प्रकल्पाची माहिती घेणं हा हेतू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. पण अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. मी एवढंच विचारलं की चाललंय काय, म्हणजे तुम्ही गलतान कारभार आहे का, किंवा तुमचं इतकं प्लॅनिंग चुकतंय का की 500 कोटीमध्ये 5 वर्षात पूर्ण होणार धरण 40 वर्ष झालं पूर्ण झालं ना. आता इतक्या काय झालं, तर म्हणून मी सांगितलं की श्वेतपत्रिका याची मला द्या. मी कोणाला सांगितलं तर पाटबंधारे खात्याला सांगितलं. मी काही चौकशी लावली नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो, तो नाही आहे. अजित पवारांनी जे आर्थिक पाहणी अहवाल जो सादर केला जातो त्या वर्षीचा, त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अशी माहिती होती की गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2000 ते 2010 पर्यंत 70,000 कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचन हे 18.0 हून 18.1 म्हणजे 0.1% वाढलेलं आहे. अजित पवारांनी राजीनामा दिला तडकाफडकी की माझ्या विरुद्ध काहीतरी केलं. असं ते कोणाच्या विरुद्ध नव्हतं, हे राज्याच्या हिताचा निर्णय होता. आणि आता आपल्याला राजकीय बोलायचं झालं तर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केलं, त्यामुळे मला बोलायचं आता काय कारण नाही.